लिहून लिहून थकलो आता शब्दच मिळेना, स्वतःमध्ये गुंतलो आता माणसंच जुळेना, होतो साधा लोकांनी फायदाच उचलला, आता वेळ माझा मी शब्दातच खोलणार. आतापर्यंत आता बुक लॉन्च होऊन जवळपास 15 दिवस झाले, गावामध्ये एकही पुस्तक गेलं नाही, कोणीच घेतलं नाही, रिलेटिव्हजमध्ये पण नाही. नमस्कार, मी वैभव सराटे पाटील, के जालनाकर वैभव, द ऑथर ऑफ अडकलेले मन. जेव्हापासून ऑथर लागलं समोर खूप प्राऊड होतो स्वतःवरती. काही ना काही केलं आपण लाईफमध्ये म्हणण्यापेक्षा 2024मध्ये अजून खूप काही करायचे आहे पुढं. तर थोडं एक 4-5 पॉईंट लिहिले मी. खूप महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, कारण जेव्हापासून पुस्तक लिहिलं, पब्लिश केलं, हे खूप दिवसापासून मला बोलायचं आहे कोणाच्या समोर, पण ते बोलायला वेळ नाही भेटलं किंवा तो योग आला नाही. तर आज असं वाटलं की मला सगळ्यांसोबत हे शेअर करा गोष्टी. खूप म्हणजे हट होतं हे स्वतःसोबत झाल्यावरती. तर चला मग व्हिडिओ चालू कर. सर्वात पहिलं म्हणजे जेव्हापासून पुस्तक लिहिणं स्टार्ट केलं मी, जवळपास म्हणजे 2021-22ला पुस्तक ते अगोदर लिहिलं होतं स्टोरी, आणि ती कन्वर्ट केली नंतर 13/11/2024ला पब्लिश केलं. म्हणजे आतापासून 10-12 दिवस झाले असेल पुस्तक पब्लिश करून. तर पुस्तक पब्लिश केलं. एक पब्लिश करण्या अगोदर एक म्हणजे विचार होता माझ्या डोक्यात की जसं पब्लिश करेन मी एक लिस्ट बनवली होती 50 लोकांची. तर मला असं म्हणजे एकदम खात्री होते की हे 50 लोक कोणत्या पण किमतीमध्ये म्हणजे घेणारच आहे पुस्तक माझं, आणि मला तेवढंच पाहिजे होतं की 50-100 गेले तरी बस झालं. आणि मी एक लिस्ट बनवली 50 लोकांची, खूप जवळचे लोक होते, आणि मला अशी गॅरंटी होती की म्हणजे ते घेणार म्हणजे घेणार. 13 नोव्हेंबरला पुस्तक लॉन्च केलं. लॉन्च तर झालं पुस्तक, पण आता सगळ्यांना द्यायचं कसं ते, म्हणजे आता म्हणजे 1 to 1 तर देऊ शकत नाही आपण व्हॉट्सअपवरती PDF पाठवून. तर त्याच्या मागं मी थोडं खूप रिसर्च करत होतो मी की कसं पुस्तक द्यावा, कोणी पेमेंट केली तर ऑटोमॅटिकली त्याला कसं पुस्तक भेटायला पाहिजे. तर मला रेझर पे नावाचं एक ॲप्लिकेशन भेटलं, सॉफ्टवेअर आहे ते. तर त्याच्यावरती ते कुटाने करून मी म्हणजे पूर्ण मॅनेज केलं. त्याच्यावरती पेमेंट वगैरे मॅनेज होतात. कोणी पे केलं तर त्याला ऑटोमॅटिकली PDF आपलं ई-बुक भेटून जातं. तर ते पूर्ण त्याच दिवशी केलं मी, सगळं सेटअप केला आणि पुस्तक लॉन्च केलं फायनली. खूप मेहनत होती. मला एक आशा होती, 50 लोकांची लिस्ट मी अगोदरच महिनाभर असं बनवली होती मी, की मला गॅरंटी होती की 50 लोकं काही पण कोणत्या हालतमध्ये घेणार आहे. तर मी पुस्तक लॉन्च केलं आणि प्रमोशन केलं. प्रमोशन म्हणण्यापेक्षा एक रील टाकली की पुस्तक लॉन्च केलं, तर ज्याला लागतं म्हणजे ते घ्या. तर सुरुवातीला मी जेवढे 50 लोक होतं त्यांना म्हणजे प्रत्येक जणाला मी मेसेज केला स्वतः की माझं पुस्तक लॉन्च झालं आणि तुम्ही घ्या. मला अभिनंदन पूर्ण म्हणजे सगळ्यांचेच अभिनंदन आले, ज्यांनी आपली स्टोरी रील बघितली. तर अभिनंदन तर आले, पण त्याच्यानंतर पुस्तक एकाने घेतलं नाही. 50 लोकांची लिस्ट केली होती मी, त्याच्यापैकी पहिल्या दिवशी कोणीही पुस्तक घेतलं नाही. त्याच्यानंतर जे 50 लोकांची लिस्ट होती, तर त्याच्यापैकी 3-4 म्हणजे पुस्तक घेतलं. ते माझे खूप क्लोज फ्रेंड आहे. तर झाले फायनल म्हणजे 3-4 दिवस एकदम थंड होतं, कोणीच घेतलं नाही 50 लोकांच्या लिस्टमध्ये. त्यांना डेली मी मेसेज करत होतो की 1-2 दिवसांनी म्हणजे मेसेज करत होतो मी की पुस्तक घ्या, आपलं पुस्तक लॉन्च झालेलं आहे. 179 रुपीजवरती म्हणजे पुस्तक लॉन्च केलं होतं मी. एवढी किंमत म्हणजे खूप जास्त कमी किंमत होती, आणि कोणी पण घेऊ शकत होतं त्या किमतीमध्ये. म्हणजे ते काम करणार असो किंवा बेरोजगार असो माझ्यासारखा, तो पण घेऊ शकत होता. तर नाही घेतलं त्यांनी. 50 लोकांची लिस्ट केली होती, सगळं फेल गेलं. फक्त 4-5 लोकांनी घेतलं, आणि त्यांचा मी खूप आभारी आहे. तर अपेक्षा कशा तुटत आहेत आपल्या, ते म्हणजे मी आता अनुभवलं. त्या 50 लोकांना मी डेली मेसेज करत होतो, 3-4 दिवस रेग्युलर मेसेज केले, आणि मला असं वाटलं की आता हे घेणार नाही किंवा नाही सपोर्ट करणार, तर मी सोडून दिलं. तर नंतर सोडलं मेसेज करणं त्यांना, आणि आता नंतर प्लॅन करत होतो की पुस्तक आपलं कसं फॉरवर्ड करायचं. फॉरवर्ड म्हणण्यापेक्षा कसं सेल करायचं, युनिट कशी सेल करायचे, कारण त्याच्या जे पैसे येणार होते त्याच्यामधून आपल्या प्रिंटेड बुक आणून आपल्याला पेपर बॅगमधून सगळ्यांना द्यायचे होते. तर ते टार्गेट कसं पूर्ण होणार. तर खूप विचार केला. 2-3 दिवस आपलं एकही बुक दिलं नाही, म्हणजे कोणी घेतलं नाही, आणि स्वतःहून तर मला काही म्हणले पण नाही की मला दे यार तुझं बुक असं वगैरे. अपेक्षा खूप तुटल्या होत्या माझ्या. नंतर मग थोडी आयडिया आली, त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं चालू केलं मी. रील्स वगैरे व्हिडिओ बनवणं चालू केलं. दुसरं पेज बनवलं मी. स्पेशली इंस्टाग्रामवरती एक अडकलेलं मन नावाचं पेज आहे, तुम्ही पण सर्च करून पाहू शकता. त्याच्यावरती प्रमोशन चालू केलं, आणि खूप साऱ्या रील्स वगैरे बनवल्या. थोडंफार 300 रुपये देऊन मी ॲड पण लावल्या. ही माझी फर्स्ट म्हणजे ॲडव्हर्टाईज होती, डिजिटल जे ॲडव्हर्टाईज म्हणतात ते ॲड लावले होते मी इंस्टाग्राम, फेसबुकवरती. तर त्याच्यामधून पण खूप जास्त हेल्प झाली मला याचं वाईट वाटत नाही की 50 लोकांपेक्षा म्हणजे लोकांमध्ये कोणी घेतलं नाही, 4-5 लोक सोडून. मला सगळ्यात जास्त या गोष्टीचं वाईट वाटतं की जिथून आपली सुरुवात होती कोणत्याही गोष्टीची, ग्रोथ असो किंवा सक्सेस असो किंवा कोणतीही गोष्ट, बिझनेस असो,
आपले जे सराउंडचे लोक असते त्यांच्यापासून आपली ग्रोथ होते. मग ती निगेटिव्हमध्ये असो किंवा पॉझिटिव्हमध्ये असो, कोणत्याही गोष्टी सुरुवात जवळच्या लोकांपासूनच होते. तर माझी एक अपेक्षा होती की जवळपास गावातल्या लोकांपैकी म्हणजे जे जवळचे खूप क्लोजचे ते तरी घेतील 10 ते 5 लोक. म्हणजे पॉप्युलेशन जवळपास 3.4K आहे, 3.4K किंवा 3.7K अशी समथिंग आहे पॉप्युलेशन गावातली. आणि असं वाटलं होतं मला की जवळपास 1% तरी घेईल, 1% तर जाऊ द्या, तर 10 लोक तरी घेईल. पण ती अपेक्षा पण तुटली माझी. आतापर्यंत आता बुक लॉन्च होऊन जवळपास 15 दिवस झाले, गावामध्ये एकही पुस्तक गेलं नाही, कोणीच घेतलं नाही, रिलेटिव्समध्ये पण नाही. तर ते एक जादू आहे. आणि ती पण म्हणजे खूप मला चांगलं वाटतं की घेतलं नाही ते बरं आहे. गावात देखील घेतलं नाही. ज्या 50 लोकांची लिस्ट केली होती त्याच्यामध्ये 45 लोकांनी घेतलं नाही. तर मग आपले 300 पुस्तक गेले कसे? इंस्टाग्रामवरती खूप सारे प्रमोशन केलं मी, इंस्टाग्राम फेसबुकवरती ₹300 लावून ॲडव्हर्टाईज लावल्या आणि तिथून आपले जवळपास 300 ई बुक विकल्या आणि काही पेपर बॅग पण विकल्या. तर ऑल ओव्हर 350+ आपल्या बुक वगैरे गेलेले. कोणी म्हणजे हेल्प न करता आणि सगळे इंडिव्हिज्युअली मी करत होतो. आणि हँडल पूर्ण जे मोबाईल दिसतं त्याच्यामध्ये पूर्ण मी सेटअप वगैरे करून सगळे सेल केले मी पर्सनली. ते DM येत होते मला रोज, मी रात्री त्याच्यामध्ये 3-3, 4-4 तास त्याच्यामध्ये मी घालत होतो व्हॉट्सअपवरती त्यांना रिप्लाय देण्यामध्ये आणि त्यांना पुस्तक सेल करण्यामध्ये. तर खूप जास्त टाईम पण गेला आणि त्याचं वर्थित झालं की 300-350 आपल्या ई बुक वगैरे विकल्या. ते माझ्यासाठी खूप इनफ आहे, कारण सुरुवातीला एवढं विकत नाही कुठं. तर एक व्हिडिओ काढण्याचा खूप म्हणजे महत्त्वाचा पॉईंट जो होता तो म्हणजे की ते म्हणतात ना, डू व्हॉट यू लव्ह. तर ते मी करत आहे. आणि आता मला समजलं की जवळच्या लोकांना आणि लांबच्या लोकांना काही फरक पडत नाही आपण काय करतोय. ते फक्त कमेंट करू शकता की एक वेळेस आपण हे करतोय, तू हे चांगलं करतोय किंवा हे वाईट करतोय, ते सपोर्ट करत नाही. आता मला ते पुस्तक लॉन्च करून मला अनुभव आला की कोणीच आपलं म्हणजे काही पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह असो ते फक्त विचार करत असतात, सपोर्ट कोणी करत नाही. तर तुम्हाला जे वाटतं तुम्ही ते करू शकता, करा, असं माझं म्हणणं राहील. कोणाचा विचार करू नका. आता मला जे सुरुवातीला वाटलं होतं की माझे पुस्तक गावामध्ये 100 जाईल, पण ते गेले नाही, एक पण गेलं नाही. 2-4 लोक सोडून, ते खूप क्लोजचे, त्यांना मी गावातलं मानत नाही, त्यांना मी खूप जवळचं मानतो. तर तसं करू शकता की ग्रोथ ती तुमची स्वतःवरती आहे डिपेंड. लोकांवरती डिपेंड राहिला तर ते तुम्ही फेलियरच भेटणार आहे तुम्हाला. तर माझे 300 पुस्तक ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेले मला पण माहिती नाही. गावात सोडून गावामध्ये एकही पुस्तक गेलं नाही हे म्हणजे आता मला परत सांगायला खूप एक अभिमान पण वाटतो की जेलेसी फील होते त्यांना की काय आवडतं माहिती नाही त्याच्याबद्दल. तर कोणतीही गोष्ट करायच्या वेळेस स्वतःचा विचार करायचा किंवा घरच्याचा विचार करायचा, बाकीच्याचा विचार करायचा नाही. आणि त्याच्यामुळंच आज म्हणजे एक जी ग्रोथची पहिली स्टेप आहे माझी, ती माझी अचीव झालेली आहे. कारण मला कोणत्याही प्रकारची शाय म्हणजे फील होत नाही कोणत्या समोर गेल्यावर, किंवा कोणी काही क्वेश्चन केला गावातल्या लोकांनी स्पेशली जे आपल्याला ट्रोल करतात नेहमी, त्यांना मी उत्तर देऊ शकतो. आणि ते व्हिडिओ पण देखील बघत असेल तर तुम्ही घेतलं नाही तर ते पॉईंट म्हणजे अजून पण लक्षात आहे माझ्या, कोणी घेतलं नाही असं माझं म्हणणं नाही. आता लोकांचे खूप सारे म्हणजे ओपिनियन असतं की तुला पुस्तक आवडत नाही किंवा मला पुस्तक आवडत नाही, मी वाचायला मी नाही घेणार, असं असतं म्हणणं. माझं पण म्हणजे देखील ते म्हणणं आहे की मला काही गोष्ट आवडत नाही तर मी ते कशाला घेऊ. तर ते वेगळं झालं. तर दुसरा पॉईंट म्हणजे कोणीतरी जवळच्यानी काहीतरी केलं. आता माझ्या सर्कलमध्ये कोणतरी मित्रांनी काही नवीन व्यवसाय चालू केला किंवा पुस्तकच घेतलं, कोणतरी पुस्तक लिहिलं कोणतरी स्पेशली, तर मी वाचू ना वाचू, मला आवडत असो किंवा नसो, मी ते पुस्तक बाय करणार, कारण त्याला आपल्याला इन्स्पायर करायचं त्या गोष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी. तर ते असं मला वाटतं, बाकीच्यांना वाटत नाही ते. तर व्हिडिओ मागचं कारण एवढंच होतं की मला एक अवेअर करायचं होतं की डू व्हॉट यू लव्ह अँड डोंट थिंक अबाउट द पीपल व्हॉट विल दे से. आणि जे सुरुवातीला रील्स टाकत होतो मी इंग्लिश विषयी अशा तशा, त्याच्याहून पण खूप मला म्हणजे ट्रोल करत होते. तर मी सगळं इग्नोर करून माझं काम करत राहिलो आणि आत्ता आपले 350 बुक्स विकलेले. त्यासाठी खूप प्राऊड फील होतं आहे स्वतःवरती. तुम्ही स्वतःचे काम करत राहा, दुसऱ्यावरती लक्ष देऊ नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.